हरि ओम। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मना कामं क्रोधं तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्। भगवद्गीता अध्याय 16वा दैव सं सूरसंपद विभाग योग ह्याच्यातला 21वा श्लोक आहे हा. पहिले भगवानांनी 26 गुण सांगितले दैवी संपदेचे. आणि मग त्याच्यानंतर आसुरी संपत्ती सांगितली. त्याच्यात दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. दोन गोष्टी या अध्यायात लक्षात घ्यायला पाहिजेत की प्रत्येकाकडे पूर्णत्वाकडे जाण्याची एक नैसर्गिक ओढ असते. आणि ज्याच्याकडे हे दैवी गुण जे आधी सांगितले ते जितक्या प्रमाणात जास्त तितका त्याचा उत्क्रांती जास्त होते, पुढे जायला त्याला खूप मदत होते. आणि दुसरी जी नैसर्गिक गोष्ट आहे ती म्हणजे की उपभोगप्रियता. ती पण नैसर्गिकच आहे, पण ती जोपर्यंत मर्यादित आहे तोपर्यंत धर्म्य आहे तोपर्यंत सगळं चांगलं चाललेलं असतं. पण एकदा का त्याला अमर्याद स्वरूप प्राप्त झालं की मग अधःपतनाचा सुद्धा एक क्रम सुरू होतो. म्हणजे जसा उत्क्रांतीचा एक क्रम सांगितलाय तसा अधःपतनाचा पण क्रम सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणतात की अधमा योनींच्या पावटी उतरत जो किरीटी स्थावराही तळवटी बैसणे घे. आणि मग पुढे आसुरी संपत्तीची सगळी लक्षणं सांगितली. दैवी गुण सांगताना 3च श्लोक सांगितले, पण पुढे सगळा जो श्लोकांचा प्रवाह आहे तो आसुरी संपत्तीचं वर्णन, त्याची लक्षणं, ते कसे वागतात आसुरी संपत्तीचे लोक, हे भगवानांनी शेवटपर्यंत हाच विषय कंटिन्यू ठेवलेला आहे. त्यामुळे लक्षात येतं की किती कटाक्षाने या आसुरी संपत्तीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि विवेकाने त्याला कसं बाजूला करायला पाहिजे. म्हणजे काय घाबरून टाकण्यासाठी इन्क्लूड केलेलं नाहीये, पण सावधानता मात्र पाहिजे. मग त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम आत्मना कामम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्त्रयं त्यजेत. आसुरी संपत्तीच्या आणि एकूणच 16व्या अध्यायाच्या निष्कर्षाचा हा श्लोक आहे. पहिले आपण दुसऱ्या चरणाकडे वळूयात आणि मग नरक म्हणजे काय हे आपण बघूया. पहिले काम क्रोध लोभ बघूयात, की थोडक्यात बघूयात की काम हा घातक आहे, कारण सहजासहजी तो जात नाही, चिवट आहे एकदम. तर काम म्हणजे काय की बेसिकली कुठलीही गोष्ट हवीशी वाटणे आणि तिची प्रबळ इच्छा होणे म्हणजे काम. धर्म्य कामाला काही गीतेचा काही नकार नाहीये. म्हणजे भूक लागली आणि भूक लागल्यावर आपण खातो, तर धर्म्य गोष्ट आहे, खायलाच पाहिजे भूक भागवण्यासाठी. पण भूक लागल्यावर मग अमुक एकच गोष्ट मिळायला पाहिजे, हा झाला काम. म्हणजे जेवणाच्या पंक्तीत यथेच्छ जेवण झाल्यानंतर आता दोन अजून तरी गुलाबजाम खाऊया, झाला काम. पण असा काम काही उपयोगाचं नाहीये. म्हणजे गरजेपेक्षा जास्त झालं की ते अन्न जरी असलं तरी मग ते विषाप्रमाणे काम करतं. मग ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणतात की कारण जे जीविता ते वानिले जरी सेविता तरी अन्नाची पंडू सुता होय विषू. म्हणजे गरजांचं व्यसनात रूपांतर झालं की त्याची परिणती कामामध्ये होते. इच्छांवरचा जेव्हा कंट्रोल सुटतो आणि आणि मग त्या अमर्याद होतात, तिकडून सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. इच्छा प्रबळ झाली की त्याचं वासनेत रूपांतर होतं आणि ती पूर्ण झाली नाही की ती मग पूर्ण करण्यासाठी ती कुठल्याही मार्गाने पूर्ण करण्याची धडपड सुरू होते. आणि मग तो मार्ग अधर्माचा असला तरी त्याच्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं. जनरली काम म्हटलं की फिजिकल अट्रॅक्शन किंवा फिजिकल अफेक्शन अटेन्शन एवढाच पुरतं विषय हा मर्यादित राहता कामा नये. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण इच्छा किती प्रबळ असू शकतात. म्हणजे स्वामी विवेकानंदांच्याच जीवनातला एक गमतीदार प्रसंग आहे की स्वामीजी जिथे लंडनमध्ये एका ठिकाणी राहिलेले असतात, तिथे त्यांना नखं कापायची असतात. आणि ते ज्या कुटुंबात राहिले असतात त्या बाईला, त्या कुटुंबातल्या बाईला सांगतात की मला नखं कापायचे आहेत. तर ती बाई एक पेटीस घेऊन येते आणि त्या पेटीमध्ये 25-30 नेलकटर असतात. आणि मग ती बाई स्वामीजींना सांगू लागते की अंगठ्याचं नख कापायचं असेल तर हे नेल कटर वापरायचं, करंगळीचं नख कापायचं असेल तर हे नेल कटर वापरा.
1 सेंटीमीटरचं जर का नख असेल तर हे वापरायचं, अमुक तमुक असं बरंच तिचं चाललेलं असतं. हा सगळा प्रकार ऐकून स्वामी विवेकानंद अगदी थक्क होतात आणि म्हणतात की नख कापणे ही साधी गरज, पण ती भागवण्यासाठी विज्ञान किती राबवावं हे भारताने पश्चिमेकडून शिकावं. आणि अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा त्या साध्यापणाने कशा भागवाव्यात हे पश्चिमेने भारताकडून शिकवावं. म्हणजे नखं कापायचेत ना, साधी गरज आहे. पण उपभोग प्रवृत्ती ती एक मग लाईफस्टाईल बनते नंतर, आणि मग लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठीची धडपड सुरू होते. त्याच्यासाठी काय लागतं तर मग पैसा, आणि त्या पैसा मिळवण्याचा पण एक ताण असतो. आणि मग इच्छा वासना पूर्ण झाली नाही की मग क्रोध येतो. क्रोधाने मनुष्य इतकी खालची पातळी पातळी गाठतो की त्याचा मनावरचा कंट्रोल सुटतो. म्हणजे सांख्ययोगामध्ये भगवानांनी सांगितलं आहे की क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रमा, बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून आपल्या मनावर तेव्हा ताबा राहत नाही क्रोध आला की. त्यामुळे अशा कामाचा, म्हणजे अशा कामामुळे अंतःकरणात जर विकार वासना उठत असतील तर त्या कामाचा काय उपयोग, तो बिनकामाचा आहे. त्याच्यानंतर आत्ताच म्हणलं की क्रोध क्रोध म्हणजे अतिराग. रागाचं कारण एकतर क्षुल्लक असतं बऱ्याचदा, पण त्याच्या आहारी जाऊन आपण त्याचा एवढा मोठा इश्यू करतो की त्याच्यामुळे मग त्याला अननेसेसरी इम्पॉर्टन्स दिला गेला की मग त्याचं पर्यवसन क्रोधामध्ये होतं. समर्थांनी या ओवीवर म्हणजे या श्लोकाला धरून अगदी एक चपखल श्लोक आहे मनाच्या श्लोकांमध्ये की नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भरू. हेच तीन सांगितले की काम, क्रोध आणि लोभ. समर्थ म्हणतात की नको रे मना क्रोध हा खेदकारी, म्हणजे हितकारी क्रोध चालू शकतो. म्हणजे आई जर मुलाला अभ्यास करण्यासाठी जर का रागवत असेल तर त्याच्यात त्याचं हित आहे ना, त्याच्यामुळे तेवढ्यापुरतं क्रोध येणं हे त्याच्या हिताचं आहे. त्यामुळे तो चालू शकतो क्रोध. पण आपलं आपलं तसं नसतं. हे गमतीदार प्रसंग आहे की आई आणि मुलगा आणि आईचं एक प्रसंग आहे की आई वडील जे असतात ना ते नोकरी करणारे असतात आणि सकाळी त्रेधा तिरपीट असते त्याची सगळी. आणि मुलाला सकाळी दूध द्यायचं असतं. मग आई जनरली काय करते की दुधात साखर घालून मुलाला प्यायला देते ती. पण तिला ती हलवून, साखर जी आहे ना ती हलवून देत नाही. ती मुलाला सांगते की तू साखर हलवून घे आणि दूध पी. पण मुलाला ते तसं नसतं प्यायचं. मुलाला त्याच्या तळामध्ये जी साखर असते ना ती बोटाने चाटून खायला आवडत असतं. त्यामुळे आईची जेव्हा गडबड सुरू असते ना, दुर्लक्ष करते आई थोडंसं, तेव्हा तो सगळं दूध पिऊन टाकतो आणि खाली राहिलेली जी साखर असते ना ती अशी बोटाने चाटत बसतो. आईचं जेव्हा लक्ष जातं तेव्हा जोरात त्याला एक धपाटा मारते. कारण काय की मी सांगितलं की दूध पी, तर तू साखर कशाला खात बसलाय, तुला 1000 वेळा सांगितलंय. तर आता माझं ऐकलं नाही, हा अहंकाराची भावना बळावली ना, त्यामुळे मग धपाटा मारला. तेवढ्यात तिचा नवरा तिथे येतो आणि म्हणतो तुला 1000 वेळा सांगितले मुलाला मारत जाऊ नकोस म्हणून, नेहमी कशाला त्याला मारत असते. झालं, नवरा पण टापला. तेवढ्यात सासूची योग्य वेळी एंट्री होते आणि ती म्हणते बघितलंस, मुलाला म्हणते की बघितलंस ना की किती शेफारले, तुला आधीपासून सांगत होते. आणि मुलाचे वडील पण येतात की तुला सांगितलंय ना किती वेळा या नवरा बायकोच्या भांडणात पडू नको. त्यामुळे साधी शुल्लक गोष्ट आहे की मुलांनी दूध प्यावं साखर ढवळून. पण सगळ्यांची तणतण, त्यामुळे आपल्या मनावरचा कंट्रोल तेव्हा राहत नाही, ताबा सुटून जातो. म्हणून क्रोधात भवती समूहात ते हे की माणसाची विचारशक्तीच तेव्हा नष्ट होते. पण म्हणजे एखाद्या गोष्टीला डील कसं करायचं त्यावेळी क्रोध आल्यानंतर, हे मनाच्या जडणघडणीवर अवलंबून आहे. म्हणजे भगवान गौतम गौतम बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग इथे एक फार बोलका आहे की ते एका शेतातनं चाललेले असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक शिष्य असतो आनंद नावाचा. आणि शेतातनं चाललेले असताना त्या शेतातला जो शेतकरी असतो ना तो गौतम बुद्धांना वेडवाकडं काही बोलत असतो, अध्वा तद्वा बोलत असतो. पण गौतम बुद्ध शांत असतात, ते मंद स्मित करून हसत असतात, चाललेले असतात. पण आनंद असतो त्यांचा शिष्य त्याच्याबरोबर, त्याला त्याचा खूप राग येतो. आणि मग ते गौतम बुद्ध आनंदाला म्हणतात अरे चूक तो करतोय आणि शिक्षा तू का भोगतोय. तर ह्या प्रश्नाचं ते कळत नाही आनंदला की हे असं काय म्हणतायत. तर त्याच्यावर उत्तर
देताना ते गौतम बुद्ध म्हणतात की क्रोध हीच एक शिक्षा आहे. म्हणजे तापट माणसाला वेगळी शिक्षा करण्याची काय गरज आहे? क्रोध म्हणजे क्रमशः आत्मघात आहे, असं म्हणजे आत्महत्या आहे, असं गौतम बुद्धांनी त्याच्यावर सांगितलेलं होतं. कारण बरोबर आहे की मनाच्या मेंटल सेटअपवर हे सगळं अवलंबून आहे. म्हणजे दुर्योधन जेव्हा पांडवांच्या महालात आला तेव्हा तो पाण्यात पडला आणि त्याच्यावर सगळे हसायला लागले. त्याच्यामुळे काय झालं की त्याचं रूपांतर नंतर द्रौपदी वस्त्र हरणात आलं. पण इथे प्रश्न असा आहे की दुर्योधनाच्या जागी जर का कृष्णच पडला असता तर काय झालं असतं की कृष्ण एकतर सगळ्यांबरोबर स्वतःही हसायला लागला असता, अर्जुन किंवा इतर कोणी पांडव तिथे उपस्थित असते तर त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी पाण्यात मज्जा केली असते आणि त्याचा साजरा केला असता. म्हणजे क्रोध असला तरी त्याची डील कशी करायचं या क्रोधाला, हे मनाच्या जडणघडणीवर अवलंबून आहे. हे बेसिकली इथे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणतात की आणि पसरीला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू एवं काम क्रोधावनी अधिकू पुरुषार्थू नाही तैसे उंचवनी लोटिले कामे निहटती क्रोधाची या ढेमे तरी रागद्वेषे प्रेमे न माती घेई. म्हणजे उंचवणी लोटीले कामे म्हणजे कामाला उंचावरून ढकललं की तो क्रोधाच्या टेकडीवर येऊन आदळतो. तरी त्याचं काही विषय सेवनाचं प्रेम कमी होत नाही. तेवीची जीवाची हवा विषय सेवनांचा मेळावा केला परी तो भोगावा आर्तेकाना. म्हणजे ते भोगण्यासाठी पैसा कमवायचा. म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थू पैगा आणावया जगा झोंबती सैरा. म्हणजे त्याच्याच पाठीमागे माणूस लागत जातो आणि मग काम झालं, क्रोध झालं, त्याच्या पाठोपाठ त्याचं एक्सटेन्शन म्हणजे लोभ. लोभ म्हणजे काय की ग्रीड म्हणजे हाव. गरजेपेक्षा एखादी गोष्ट मिळायला हवी असं वाटायला लागलं की त्याला लोभ असं म्हणतात. लोभाचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे कैकई. कैकई मुळात कैकईच्या घरात म्हणजे भगवान श्रीराम होते आणि आपल्या पुत्रवतच होते आणि कैकईचं पण श्रीरामांवर प्रेम होतंच. नव्हतं असं नाहीये. पण लोभ होता. म्हणजे मंथरेने जरी तिला फूस लावली असेल तरी मंथरेमुळे काही काही वाईट झाले असं नाहीये. कारण लोभ हिच्या मनात थोडासा होताच ना. त्यामुळे भरताला राज्यावर बसवायचं ह्याच्यासाठी म्हणून रामाला प्रभू श्रीरामांना वनवासात पाठवलं. त्याच्यात परिणिती काय झाली की थोड्या दिवसांनी दशरथ राजाचं देहावसान झालं. त्याच्यामुळे म्हणजे तिचं कुंकू थोडक्यात पुसलं गेलं. त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी तिची अवहेलना केली. भरताने सुद्धा तिची अवहेलना केली. कुठल्याच प्रजांनी तिला दूषणं देत बसले. म्हणजे अतिलोभ त्याग क्षोभ हे जे समर्थ म्हणतात ना, शेवटी उत्पन्न काय झालं त्याचं की अतिलोभ त्याग क्षोभ होईल जाणा अतिविषयी सदा दैन्यवाणा. म्हणजे दैनावस्था झाली ना तिची. अशा लोभाचा उपयोग तरी काय? म्हणून म्हणजे एक मराठीत म्हण आहे की अति तिथे माती. सोपं आहे. म्हणून अशा काम, क्रोध आणि लोभ या त्रिपुटीला त्याग करायला गीता इथे सांगत आहे. कारण हे तिघं जिथे आहेत, जिथपर्यंत आहेत तोपर्यंत मोक्ष नाही आणि जोपर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुनर्जन्म आहे. आणि पुनर्जन्म म्हणजेच नरक. जो पहिल्या चरणात शब्द आलाय की त्रिविधन नरकस्येदम, तर पुनर्जन्म म्हणजेच नरक असं स्वामीजीच म्हणाले होते की म्हणून त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनम आत्मना. आता आत्म्याचा नाश करायचं म्हणजे काय? म्हणजे ह्या तिघांच्या ठायी जर एखादा आहारी गेला तर त्याच्या आत्म्याचा नाश होतो. म्हणजे काय की आत्मा मुळात शांती स्वरूप आहे. पण हे जर का तिघं एकाच ठिकाणी आले तर त्या आत्म्याला शांती कसं काय मिळेल? म्हणून या हे तीन हे नरकाचं द्वार आहे असं गीतेने म्हणलं आहे. बेसिकली एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की नरकाची आपल्या मनात बऱ्याच कल्पना असतात की तिथे असलेल्या शिक्षा आणि मग आपण किती जन्मता पाप करतो त्याच्यानुसार त्या शिक्षा आपल्याला भोगायला लागतात का आणि मग मेल्यानंतरच तो नरकवास का वगैरे. तर असं काही नाहीये की स्वामी इथे म्हणतात की म्हणजे नरक नरक वाईट आहे हे सगळं ठीक आहे आणि याच्याने हानी होते. पण ही हानी होते म्हणजे काय की अंतःकरणात हे काम क्रोध लोभ उठणंच हीच हानी आहे. त्यामुळे अशुचितेमध्ये मन जाणं म्हणजेच नरकात जाणं असं स्वामींनी त्याचं एक्सप्लेनेशन केलंय की ह्याच्यात पण सांगितलेलं आहे की भगवद्गीतेत आधीच्या श्लोकात सांगितलं की अनेक चित्त विभ्रांता मोहजाल सभावृता प्रसक्ता कामभोगेषु
पतंती नरके शुचो, म्हणजे विषय उपभोगात आसक्त असलेले हे लोक नरकात पडतात. स्वामी शिवानंदांनी याचं एक समर्पक एक वाक्य सांगितलेलं आहे की हेवन अँड हेल आर नॉट द थिंग्स फार ऑफ. टू बी इन अ कंपनी ऑफ गुड इज हेवन अँड टू बी इन अ कंपनी ऑफ विकेड इज अ हेल. त्यामुळे विवेकाने काम, क्रोध आणि लोभ बाजूला घेतले पाहिजे. म्हणजे रावणाचं उदाहरण नेहमी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातनं धडा घेतला पाहिजे की रावण हा काही मूळतः राक्षस कुळातला नव्हता, आपल्यासारखाच चांगल्या कुळात जन्मलेला होता. म्हणजे पुलस्त ऋषींचा पुत्र. त्याची साधना झाली होती, शास्त्र अध्ययन झालं होतं, उपासना होती त्याची स्वतःची. रावण संहिता हा ग्रंथ सुद्धा त्यांनी मांडला होता. त्याच्यानंतर भगवान शंकर तर त्याला प्रसन्नच होते, पण एका काम, क्रोध आणि लोभामुळे मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणजे एका क्षणात त्याची सगळी नंतर त्याचं वैभव रसातळाला गेलं. म्हणून या तिघांचा त्याग कर असं भगवद्गीता सांगते थोडक्यात. आणि हे सगळं शास्त्राला धरून करायला पाहिजे. म्हणजे मग पुढच्या श्लोकात ते म्हणतात की तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो, कार्याकार व्यवस्थितो, असा उपदेश ते पुढच्या श्लोकात देतात. आपल्या अंतःकरणातले पण आपण आसुरी संपत्ती ओळखून आणि ती विवेकाने बाजूला करून शास्त्राला धरून वागण्याची बुद्धी स्वामी आपल्या सर्वांना देव, अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि झालेला स्वाध्याय त्यांच्याच चरणी अर्पण करतो. हरि ओम तत्सत.